ज्योतिताईंना तर काय माहीतच नव्हतं. ज्योतिताईंना मी म्हणालो जरा तुम्ही इकडे या, ते लाडकी बहीण योजनेचं जरा आपल्याला नीट करायचं काम. सकाळी जेव्हा त्यांना फॉर्म भरायच्या अगोदर कळलं की माझं हे कागदपत्र राज्यसभेसाठी आपण भरतोय, राज्यसभेसाठी. ह्या सगळ्या योजना ज्या आहेत, माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, परिवार सुरक्षित, ही योजना आम्ही राबवली. खऱ्या अर्थाने महिलांसाठी जे कारण महिला आपल्या अंगावर काढतात दुखणं, आणि अगदी ओव्हर स्टेज झाल्यावर ते कळतं, मग आपल्या त्या बहिणीला आपल्याला वाचवता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी अर्ली डिटेक्शन सगळ्यात महत्वाचं आहे. पाणी म्हणून त्याचं डायग्नोसिस लवकर झालं पाहिजे, यासाठी अनेक योजना आम्ही आरोग्य विभागाच्या, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण म्हणतो. आजार होण्यापेक्षा त्याला पहिलं थांबवा, आणि म्हणून त्यासाठी देखील आम्ही योजना लाडक्या बहिणींसाठी करतोय. महिलांसाठी मगाशी ज्योतिताईंनी तर माझं अर्ध भाषण इथं सांगितलंय. महापौर नव्हते आरक्षण, त्यांना आपण महापौर बनवले. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर अनेक ठिकाणी आपण महापौर दिले. महिलांचं आरक्षण नव्हतं, परंतु आम्ही ठरवलं की महिलांना प्राधान्य द्यायचं, त्याचाच भाग या ठिकाणी. ज्योतिताईंना तर काय माहीतच नव्हतं. ज्योतिताईंना मी म्हणालो जरा तुम्ही इकडे या, ते लाडकी बहीण योजनेचं जरा आपल्याला नीट करायचं काम. आणि नंतर म्हणालो एक केंद्रातली एक कमिटी आहे, या कमिटीमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे म्हणून कागदपत्र द्या. त्यांना काही माहित नव्हतं बिलकुल. सकाळी जेव्हा त्यांना फॉर्म भरायच्या अगोदर कळलं की माझं हे कागदपत्र राज्यसभेसाठी आपण भरतोय, राज्यसभेसाठी. शेवटी सर्वसामान्यांचं आपण म्हणतो पक्ष शिवसेना. बाळासाहेबांनी 18 पगड जातीला एकत्र केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. आणि शिवसेना हे बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. आणि म्हणून बाळासाहेबांचं स्वप्न आणि बाळासाहेबांचे विचार काय होते की सर्वसामान्य तळागाळातल्या व्यक्तींना पुढे आणा, काम करणाऱ्या लोकांना न्याय द्या. शिवसेना वाढवणाऱ्या, शिवसेनेला पुढे नेणाऱ्या, शिवसेनेची कामं घरोघर पोहोचवणाऱ्या, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ द्या. आणि म्हणून शिवसेनेचं लक्ष बरोबर असतं. कोणी मागण्याची आवश्यकता नसते, न मागता त्यांना दिलेलं आहे. त्यांनी मगाशी म्हटलं ते बरोबर आहे. नवस नाही, मागणं नाही, काही नाही, पण त्यांना दिलंय. आज माझी अपेक्षा आहे की शिवसेना राज्य पातळीवर, राष्ट्र पातळीवर अगदी शिवसेनेचा आवाज बुलंद करण्याचं काम या डॉक्टर ज्योती वाघमारे केल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास एक व्यक्त करतो. आणि म्हणून अशी अनेक उदाहरणं आहेत. मी त्या ठिकाणी आज देणार नाही, मला आणखी कार्यक्रम आहेत, परंतु अशी अनेक उदाहरणं आहेत. माझ्या 3.5-4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझं प्रत्येक कार्यकर्त्यावर लक्ष असतं. प्रत्येक कार्यकर्ता काय करतो. आता मी माझा शशी जाधव नावाचा शाखा प्रमुख, त्याच्या बायको त्याची दुःखद तिचं निधन झालं, त्याच्या शोक सभेला मी जाऊन आलोय. ती जेव्हा गेली तेव्हा तो तिथं नव्हता.